नमस्कार मित्रांनो, लोक काय म्हणतील ही भीती तुम्हालाही वाटते का? इतरांना प्रभावित करण्याच्या नादात तुम्ही स्वतःचे विचार, स्वतःची ओळख विसरून जाता का? जर याचं उत्तर हो असेल तर समजून घ्या की तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम बनला आहात. आपलं मन आपल्याला सतत घाबरवत असतं. जर मी असं केलं तर लोक काय म्हणतील? मी जर विरोध केला तर समोरचा काय विचार करेल? हे विचार मनाच्या गुलामगिरीचे लक्षण आहेत. जेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे विचार सोडून दुसऱ्यांचे विचार स्वीकारता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला तुमच्यावर राज्य करण्याची परवानगी देता. हे तुम्हाला अशा खोल गर्तेत घेऊन जातं जिथे तुमची स्वतःची ओळखच संपून जाते. पण विचार करा, जेव्हा तुमचं मन तुमच्या नियंत्रणात असेल तेव्हा काय होईल? तेव्हा तुम्ही लोकांना प्रभावित नाही तर प्रेरित कराल. तुम्ही वेळ वाया नाही घालवणार तर वेळेची गुंतवणूक कराल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमच्या नेतृत्वाने प्रभावित होतील. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या मनाला काबूत ठेवलं नाही तर समाज, मीडिया आणि इतर लोक तुमच्यावर नियंत्रण मिळवतील आणि तुम्ही तुमची मूळ ओळख गमावून बसाल. मग एक दिवस तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचाराल, मी तोच आहे का जो काही वर्षापूर्वी होतो? आता निवड तुमची आहे. मनाचे गुलाम बनायचे की मनाला आपले गुलाम बनवायचे? जर तुम्हाला मनाला आपलं गुलाम बनवायचं असेल तर मी तुम्हाला एक आव्हान, चॅलेंज देतो. पुढचे फक्त 21 दिवस एक सवय लावा. एक अशी सवय जी तुमच्या मनाला स्थिर करेल, शांत करेल आणि तुमच्या नियंत्रणात आणेल. ती सवय म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप. होय, स्वामींचा जप. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील, भीती वाटेल किंवा लोकांचा विचार करून तुम्ही तुमचा निर्णय बदलाल, तेव्हा लगेच डोळे बंद करा आणि फक्त 5 मिनिटे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनापासून जप करा. हा फक्त एक शब्द नाही, ही एक प्रचंड शक्ती आहे. स्वामींचे नाव तुमच्या मनातील भीतीला दूर करते, विचारांना स्थिर करते आणि तुम्हाला योग्य अयोग्य यातला फरक ओळखायला शिकवते. सुरुवातीला मन भरकटेल, पण तुम्ही त्याला पुन्हा खेचून स्वामींच्या चरणी आणायचे आहे. हीच तर मनावर नियंत्रण मिळवण्याची पहिली पायरी आहे. पुढील 21 दिवस रोज न चुकता दिवसातून कधी पण एका ठराविक वेळेला हा जप करा. बघा तुमचं मन कसं तुमच्या नियंत्रणात येतं. लोकांची भीती नाहीशी होईल आणि तुमच्यात एक आत्मविश्वास निर्माण होईल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला शक्तिशाली वाटला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून आमच्या परिवारात सामील व्हा. कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण मनाच्या शक्तीची अशी अनेक रहस्य उलगडणार आहोत जी तुमच्या मानसिक शक्ती, आत्मविश्वास आणि यशस्वी मानसिकता दुप्पट करतील. हे स्वामी कृपाच आहे जे तुमच्या सोबत येत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि शक्तिशाली विषयासोबत. श्री स्वामी समर्थ.